श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, तुम्ही सुरुवातीलाच पाहिलं असेल, त्यावरूनच मला समजलं असेल की आजचा जो व्लॉग आहे तो बाहेर कुठला तरी व्लॉग आहे आणि सुरुवातीला समजलंही असेल की आपण आज गगनगिरी महाराज खोपोली या ठिकाणी चाललेलो आहोत। आज म्हटलं म्हणजे आज व्हिडिओ सोमवारी येतोय तुमच्याकडं। आपण हा व्हिडिओ रविवारीच बनवलेला आहे। रविवारीच आपण दर्शनासाठी गेलेलो होतो। तर तुम्हाला आपले असे छान छान व्लॉग पाहायला आवडतील का? बाहेरील असे व्लॉग तुम्हाला पाहायला कसे वाटतील हे सुद्धा कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून संडे म्हणा किंवा एखाद दिवस असं कधी बाहेर गेलो तर व्लॉग काढून तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेल। तुम्हाला काय वाटेल ते नक्की कमेंट्समध्ये सांगा। हे पहा, आपण येथे पोहोचलेलो आहोत। खूप सुंदर असा हा मठ आहे। दोन इकडनं मोठी अशी नदी वाहताना आपल्याला दिसते आणि पूर्ण पाण्यामध्येच हे सर्व काही जी मठ आहे तो मठ आहे। काही लोक मठही म्हणतात, तर काही लोक आश्रम, गगनगिरी महाराजांचा आश्रम असं सुद्धा म्हणतात। खूप छान, खूप प्रसन्न वाटणारं, अगदी प्रशस्त असं हे आश्रम आहे। आजूबाजूचा परिसर जो आहे तो पूर्ण हिरवागार असा परिसर आहे आणि रविवार असल्याकारणे प्रचंड अशी गर्दी भाविक भक्तांची या ठिकाणी होती। परंतु काही गडबड नाही, गोंधळ नाही, खूप छान प्रकारे त्यांनी नियोजन केलं होतं। हे पहा, ही जी साईड आहे फ्रंट साईड आहे आणि अगदी आम्ही रस्त्यावरूनच तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। हे एंट्रन्स आहे, इथून आपण आतमध्ये एंट्री करू शकतो। खूप सुंदर, खरंच खूप छान वाटलं। आम्ही पहिल्यांदाच गेलो होतो, परंतु हे पाहू शकता तुम्ही रस्त्यापासूनच सिक्युरिटी वगैरे खूप छान आहे। आतमध्ये एंटर कसं करायचं, काय सर्व काही गायडन्स आपल्याला ती लोक करत होते। आणि चपला काढण्यासाठी वेगळी प्रशस्त ठिकाण त्यांनी ठेवलं होतं। 2 ठिकाणी चपल्याचे स्टँड वगैरे मस्त होते आणि चपला ठेवायला सुद्धा फक्त एका व्यक्तीचा 1 रुपया असं मी पहिल्यांदाच पाहिलं की इतकं म्हणजे कमी याच्यामध्ये खूप छान सुविधा ते देत होते। इथून पहा, आपण आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करताना सुद्धा आपण त्या नदीवरनंच प्रवेश करत असतो। पूर्ण पाण्यामध्येच ही वास्तू निर्माण करण्यात आलेली आहे। आता इथे सक्त लिहिलं होतं मोबाईल वापरण्यास बंदी, तर आपण मंदिरामध्ये काही मोबाईल वापरलेला नाही। नाही तर तुम्ही म्हणाल की ताई बोर्ड आहे आणि तू कसं काही व्हिडिओ बनवला, तर नाही, आपण साईडचे जे काही आहेत तेवढेच व्हिडिओ, तेवढेच फुटेज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। पहा, त्या वास्तूमध्ये, आश्रमामध्ये छान असं प्रशस्त गार्डनसुद्धा आहे। लहान लहान मुलं घेऊन सर्वजण भाविक भक्त या ठिकाणी आले होते आणि हे पाहू शकता। आता पाऊस होता म्हणून थोडंसं गर्दी, थोडंसं ओलं वगैरे होतं, म्हणून लोक सर्व सभामंडपामध्येच बसलेली होती। सभामंडपसुद्धा एकदम प्रशस्त आणि छान असा होता। खरंच मनाला एकदम प्रसन्न आणि शांत वाटणारं, मनामध्ये कोणतेही वाईट विचारही येणार नाहीत असं छान हे मंदिर होतं। हे पहा, प्रथम आपण येथे एंटर केलं। येथे एंटर केल्याच्या नंतरनं सुद्धा लाईन होती। रांगेमध्ये उभे राहूनच दर्शन घेण्याची मस्त सुविधा होती। भरपूर भाविक भक्त साईडला बसूनसुद्धा हे करत होते, ध्यान वगैरे करत होते। काही जण निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गाचा, पाण्याचा आनंद घेताना आपल्याला दिसतात। हे पहा, इथून सुद्धा पूर्ण नदीचा पाण्याचा व्ह्यू आपल्याला पाहायला दिसतो। खूप छान, खरंच खूप सुंदर आहे। एकदा तरी निश्चित तुम्ही या ठिकाणी या ठिकाणी गेल्याच्या नंतर तुम्हाला निश्चितच अनुभूती येईल की किती सुंदर असं हे मंदिर आहे। हे पहा, इथं झोपाळा आहे महाराजांचा, गगनगिरी महाराजांचा इथे झोपाळा आहे। त्या झोपाळ्यावरती सुद्धा त्यांची बैठक व्यवस्था वगैरे ठेवलेली आहे, त्यांचा फोटो वगैरे ठेवलेला आहे। हे पाहू शकता, पूर्ण लाकडामध्ये हे आहे। खालची जी स्टाईल आहे तीही खूप सुंदर आहे। वरचं बांधकाम जे आहे वास्तूचं ते सुद्धा पूर्ण लाकडामध्ये आहे। हे पाहू शकता, हे आहेत आपले गगनगिरी महाराज। खूप सुंदर, खरंच खूप सुंदर, म्हणजे आपण शब्दामध्येही सांगू शकत नाही इतकं सुंदर हे ठिकाण आहे। अगदी 4ही बाजूनी जरी म्हटलं तरी डोंगर आहे, पूर्ण हिरवळ। आत्ताच्या वातावरणामध्ये तर इतकं सुंदर वाटतं ना, एकदम गार, थंडगार अशी हवा या पाण्याकडनं आपल्याकडे येत होती। थोडीही गरमी या ठिकाणी जाणवत नव्हती। भरपूर गर्दी असून सुद्धा
काहीच जाणवत नव्हतं। हे पहा, येथे सुद्धा त्यांनी छान असा सल्ला दिलेला आहे की पाण्याचा अतिवेग आहे, त्यामुळे कोणीही पाण्यामध्ये उतरू नये आणि इतकी दाट सिक्युरिटी पोलीस बंदोबस्त त्यांनी ठेवला होता की लोकांनी, लहान मुलांनी कोणीही पाण्याकडे जाऊ नये यासाठी खूप छान त्यांनी व्यवस्थासुद्धा केली होती। हे पहा, इकडं होम हवन आहे तेही कंटिन्यू चालू असतं। भरपूर भाविक भक्त जे आहेत ते नारळ, श्रीफळ या ठिकाणी त्या यागामध्ये किंवा होमामध्ये टाकत होते आणि दर्शन घेत होते। इथं सुंदर असं भजनसुद्धा चालू होतं, ते भजनसुद्धा तुम्हाला निश्चितच ऐकायला भेटेल। आजचा व्हिडिओ निश्चित तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका। तसेच गगनगिरी महाराज की जय असं म्हणायलाही विसरू नका, असं लिहिलाही विसरू नका। जर तुम्हाला आपले असे व्लॉग पाहायला आवडतील तर निश्चित कमेंट्समध्येही तसं आम्हाला सांगा, जेणेकरून तुमच्यापर्यंत असे छान छान व्लॉग नक्कीच आम्ही घेऊन येण्याचा प्रयत्न करू। तर झालेली सेवा स्वामींचरणी रुजू। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय।